तर आज मी सांगू नाही शकत दादा, थँक्यू सो मच. विचार का दादाने पहिल्यांदा राजगड दादाने दाखवला आणि आज पहिल्यांदा दादा रायरेश्वर पठार दाखवायला घेऊन आला. आणि सगळ्यांना माहितीच असेल की जिथे शिवराय किंवा शंभूराय असतात तिथे मी खूप जास्त इमोशनल होते. सो थँक्यू सो मच. कारण हीच ती जागा आहे. मी जरा उशिरा पोहोचली तर मी मान्य करते, मी खरंच खूप उशिरा पोहोचली, पण मला असं वाटतं सह्याद्रीतला प्रत्येक जागा, प्रत्येक किल्ले जोपर्यंत तुम्हाला बोलवत नाहीत ना तोपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही. कारण मला असं वाटतं की शिवराय आणि शंभूराय हे ज्योतिर्लिंगाचे एक स्थानाच्या बरोबरीचे आहेत, दोघे पण पिता पुत्र. आणि जोपर्यंत ते तुम्हाला बोलवत नाही ना तुम्ही जाऊ शकत नाही. मी अनेकदा प्रयत्न केला पण शेवटी दादाकडूनच मला ते आज येणं झालं. आणि मी शब्दात नाही सांगू शकत आहे, कारण हा आज जरा राहीलच. मोहीमवरून डायरेक्ट आलोय त्यामुळे नऊवारी नेसली नाही, मन भरून आलंय. जस्ट इमॅजिन की महाराज पहिल्यांदा ज्यावेळेस इथे आले असतील किंवा ज्यावेळेस त्यांनी शपथ घेतली असेल तो काळ काय असेल आणि ते वातावरण काय असेल तुम्ही पाहू शकता. डोळ्यात सामावणार नाही एवढं सुंदर वातावरण आहे. आणि खरं परत एकदा सांगते, सह्याद्री, गड किल्ले, प्रत्येक घाट वाटा जोपर्यंत तुम्हाला बोलवत नाही ना येऊच शकत नाही तुम्ही. लावा आता.